नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे बघा मी बेसनाच्या वड्याची रस्सा भाजी बनवणार आहे मस्तपैकी छान। तर त्यासाठी घेतलेलं आहे बघा मी ओलं खोबरं, 3 कांदे, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि बेसन। गॅस ऑन करते। गॅसवरती भांडं ठेवायचं। भांडं गरम झालेलं आहे। तेल टाकायचं। तेलामध्ये कांदा टाकायचा, खोबरं, 5-6 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण तेलामध्ये भाजून घ्यायचं। जास्त नाही भाजायचं, हलकं भाजायचं। खोबरं, कांदा भाजलेला आहे छानपैकी। आता प्लेटमध्ये काढते। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। मिक्सरला बारीक करायचं बघा। मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बघा वाटण। त्याच भांड्यामध्ये भाजी बनवायची आहे। तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। जिरे टाकायचे। मिक्सरला बारीक केलेलं वाटण टाकायचं। थोडी हळद। वाटणाला तेलामध्ये छान परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मसाला परतून घ्यायचं। याच्यामध्ये टमाटे नाही टाकले मी, तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका। मसाला भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं। मसाल्याला परतून घ्यायचं। बेसन पीठ कालून घ्यायचं। बेसन पीठ घेतलेलं आहे मी 1 छोटी वाटी। त्याच्यामध्ये हळद टाकायची, थोडं मीठ, जिरे, लाल तिखट, कोथिंबीर, थोडं पाणी हाताने मिक्स करून घ्यायचं। पीठ असं मस्त छान कालवलेलं आहे बघा। एवढंच घट्ट ठेवायचं, जास्त पातळ पण नाही करायचं। मसाल्यानं तेल सोडलेलं आहे। मसाले छान भाजलेत बघा। भाजीला तरी खूप छान येते असे मसाले छान भाजल्यानं। याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता तुम्ही। मसाल्याला उकळी आल्यानंतरच बेसनाचे वडे सोडायचे। मसाल्याला उकळी आलेली आहे। आता वडे सोडून घ्यायचे। याच्यामध्ये असे छोटे छोटे सोडायचे, जास्त मोठे पण नाही सोडायचे। गॅस कमी करायचा। बेसनाच्या वड्या सोडून झालेल्या आहेत बघा। 5 मिनिटं शिजू द्यायचे छान। 5 मिनिटं झालेली आहेत बघा। छानपैकी वड्या शिजलेल्या आहेत। अशी मस्त तरी आलेली आहे भाजीला। खूप छान भाजी झाली। जास्त पातळ पण नाही बनवली, जास्त घट्ट पण नाही बनवली। कोथिंबीर टाकून घ्यायचं बघा। वड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा वड्याची भाजी कशी झाली ते।